हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे इन्फोनिक अकॅडमी या चॅनलवर. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पेडागॉजीची एक सिरीज सुरू करणार आहे. याच्यात मी प्रत्येक विषयाचं वन शॉर्ट लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्ण पेडागॉजी त्या विषयासंबंधित सर्व शिकवणार आहे. ते पण फक्त एका व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये मी सर्व विषय इन्व्हॉल्व केले आहेत. पेपर 1, पेपर 2 दोघांचे जे सर्व टॉपिक आहेत सर्व डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. याच्या बाहेर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन जाणार नाही. फक्त एवढं आहे, ते तुम्हाला मी थिअरी सांगणार आहे. याच्यावरती तुम्हाला ते प्रॅक्टिकल बेसवरून जे आपले क्लासरूम आहे त्याच्यावर उदाहरणं देतील आणि त्याच्यावरनं तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. पण कॉन्सेप्ट जे बेसिक जे मेन कॉन्सेप्ट आहेत ते हेच राहतील. म्हणून तुम्हाला या डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण हे लेक्चर. तुम्ही जर अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज पहिलं आपण लेक्चर घेणार आहोत ते म्हणजे EVS पेडागॉजी. EVS पेडागॉजी हे पेपर 1 साठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, म्हणजे की सर्वात महत्त्वाचा विषय. याला 30 मार्काला विचारला जातो. म्हणजे EVS 30 मार्काला विचारला जातो, पण त्याच्यामध्ये पेडागॉजी हा 15 मार्काला विचारला जातो. तुम्हाला माहिती आहे की पेपर 1 साठी 75 मार्काचे पेडागॉजी टोटल येतं. त्याचसोबत पेपर 2 साठीही मोठा भाग हा पेडागॉजीचा असतो. म्हणून आज आपण EVS पेडागॉजी म्हणजे जो 15 मार्काचा असतो तो शिकणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला बघून घेऊया. तर EVSचे मूळ अवधारणा काय असतं, म्हणजे कोर फिलॉसॉफी, आपली जी मूळ संकल्पना असते ना, ते आपण बघणार आहोत. तर वसुदेव कुटुंबम, पृथ्वी का हर प्राणी परिवार का हिस्सा आहे. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचा प्रत्येक प्राणी हा आपल्या परिवाराचा हिस्सा आहे. आपण मानतो का नाही मानत, पण हेच रियालिटी आहे. ओके. अथर्ववेद का पृथ्वी सूत्र, यह पृथ्वी हमारी माँ है और जीवित प्राणी उसका चालक आहे. म्हणजे याचा अथर्ववेदचं आपल्या पृथ्वीसूत्र काय सांगतं की पृथ्वी आपली आई आहे आणि याच्यामध्ये जो कोणी प्राणी आहे, पशु आहे, पक्षी आहे किंवा जंतू आहे, हा येथील एक चालक आहे. म्हणजे हा फक्त एक नोकरसारखा आपण समजू शकतो किंवा एखादं काळ म्हणजे भाड्यात तत्वाने दिलेलं असताना त्याप्रमाणे आपलं जे प्राणी आहेत ते याच्यासाठी काम करत असतात. त्याच्यासोबत हे बघा, त्याच्यासोबत एक सांगितलेलं आहे. एन्व्हायरमेंटचा शब्द काय आहे? एन्व्हायरमेंट शब्द कुठून आला? तर फ्रेंच शब्द एन्व्हायर्नर, याचा म्हणणं तो एन्व्हायरमेंट शब्द आपल्याला पाहण्यास भेटतो. एन्व्हायर्नरचा अर्थ काय असतो? पडोस म्हणजे नेगरबुट, म्हणजे आपल्या शेजारी असतो ना, त्याला आपण एन्व्हायर्नर असं म्हणतो. आणि एन्व्हायरमेंटचा पूर्ण अर्थ काय असतो? तर चारो तरफ से आवरण म्हणजे वातावरण. वातावरणला आपण पर्यावरण असं म्हणत असतो. ओके, लक्षात आलं? पुढे जाऊया. तर सर्वात आधी EVS 3 विषयाने बनलेला आहे. तुम्हाला तर माहिती असेल EVS कोणत्या विषयाने बनला आहे. तर सर्वात पहिले EVS मध्ये येतो सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र किंवा आपण सामाजिक शिक्षण म्हणतो, म्हणजे सोशल सायन्स. जे आपले सामाजिक व्हॅल्यूज असतात ते असतात, त्याचा जे भाग असतो तो सोशल सायन्समध्ये आपल्याला पाहण्यास भेटतो. आणि दुसरा विषय असतो तो म्हणजे सायन्स, म्हणजे आपलं विज्ञान. हा विज्ञान EVSचा एक भाग असतो. आणि तिसरा विषय असतो एन्व्हायरमेंट, म्हणजे आपलं पर्यावरण किंवा आपलं जी सृष्टी आहे ती आपल्या EVS मध्ये तिसरा भाग असतो. म्हणून आपल्याला मध्ये एन्व्हायरमेंट, मध्ये आपलं आपलं सोशल सायन्स आणि मध्ये सायन्स आपला विषय अशा प्रकारे बनलेला असतो. आता तुम्ही म्हणणार, हे कसे विषय, तिघ विषय कसं काय येऊ शकतात एका विषयात? EVS मध्ये तिघ विषयांचा समावेश कसं काय? तर ती तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आता उदाहरण घेऊन घ्या, पाणी. आता पाणीमध्ये बघा, वॉटर सायकल हा सायन्सचा भाग आहे, की वॉटर सायन्स आपलं पाणी कसं पडतं, बाष्पीभवन होतं, वरती जातं, परत खाली येतं, ही एका सायन्सचा भाग येतो. पण ते युटेन्सिल म्हणजे आपलं हे जॉग्रफीचा भाग असतो. ओके, त्याचे वाफ होते वगैरे, तेच जॉग्रफीचा भाग होतो. आणि कन्झर्वेशन म्हणजे पाणी वाचवणे किंवा त्याचं संवर्धन करणे. कन्झर्वेशनचा काय अर्थ असतो? संवर्धन करणे किंवा बचाव करणे. ओके, तर कन्झर्वेशन म्हणजे बचाव करणे, तो कशाचा भाग असतो? तो असतो एन्व्हायरमेंटचा भाग. हे समजलं असेल. सायन्सचा भाग वॉटर सायकल, युटेन्सिल हा सोशल सायन्सचा भाग आणि कन्झर्वेशन म्हणजे बचाव करणे किंवा संवर्धन करणे हा एन्व्हायरमेंटचा भाग असतो. अशाच प्रकारे आपण प्लांटचं उदाहरण घेऊन घ्या. तर किस वातावरण में उगते हैं, म्हणजे कोणत्या वातावरण उगतात ते जॉग्रफीमध्ये येतं, म्हणजे भूगोलामध्ये येतं. मेडिसिन वगैरे जे आपले आयुर्वेद आहे किंवा जे आपले होमिओपॅथी किंवा आपले जे जे वेगवेगळे दवाई असतात किंवा वेगवेगळे औषध वगैरे असतात, हे सर्व मेडिसिन वगैरे ते सायन्सचा भाग असतो. म्हणून हा प्लांट आणि पौधे हे सायन्सच्या भागामध्ये पण येत असतात. त्याचसोबत पौधों का संरक्षण हा एन्व्हायरमेंटचा भाग असतो आणि हाही आपल्याला EVS मध्ये शिकवला जात असतो. 3 प्रकारचे भाग शिकवले जातात. जॉग्रफीमधला वातावरण, मेडिसिन जो सायन्सचा भाग आहे, आणि पौधों का संवर्धन म्हणजे बचाव करणे किंवा संवर्धन करणे हे जे एन्व्हायरमेंटचा भाग आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता EVSचं.
आता EVSचा कक्षा का प्रवेश म्हणजे EVS कोणत्या कक्षांमध्ये आपल्याला संमिलित असतो. तर पहिले दुसरीला तुम्ही EVSचं पुस्तक पाहिलंय का? नाही पाहिलंय. तुम्ही आपण जे 2004 नंतरच ते असतील किंवा जे आताचे पण असतील मुलं, त्यांनी पाहिलंय का EVS पहिली किंवा दुसरीला? नाही. तर पहिली आणि दुसरीसाठी आपल्याला काय असतं, हिंदी, इंग्रजी, गणित यांच्यामध्येच ते EVSचा भाग हा संमिलित केला असतो. पण जेव्हा आपल्या चौथी आणि पाचवीला जातो आपण, तेव्हा EVS हा विषय तुम्हाला वेगळा दिला असतो. त्याच्यात तुम्हाला टॉपिक दिलेले असतात आणि तो डिटेलमध्ये तुम्हाला शिकवला जातो. त्याच्यावरती एक्झाम होतात, त्याच्यावरती डिटेल लेक्चर तुम्हाला घेण्यात येत असतात. ओके, तुम्हाला माहिती तर असेलच. आणि EVS हमेशा बालकेंद्रित म्हणजे जे बालक असतात त्यांच्या केंद्रित म्हणजे त्यांच्या सेंटरमध्ये काम करत असतो, त्यांच्या आजूबाजूला काम करत असतो. म्हणजे बालकांना समजण्यात योग्य ती भाषा असते, त्यांचं योग्य ती संकल्पना असते, शिकवल्या जातात. कशामध्ये? EVSमध्ये. आणि कॉन्टेक्च्युअल म्हणजे ते एकदम सोप्या पद्धतीने शिकवले जातात. जेवढं गरजेचं आहे तेवढं शिकवलं जात असतं. ओके. आता EVSमध्ये कोणत्या भागांच्या 6 टॉपिक मुख्य असतात, 6 मेन थीम असतात. तुम्ही म्हणणार कोणते? तर सर्वात पहिले परिवार आणि मित्र. दुसरं आहे फूड म्हणजे भोजन किंवा अन्न. तिसरं म्हणजे वॉटर, जल म्हणजे आपलं पाणी असतं. थिंग्स वी मेक अँड वी कॅन डू, हम जो बनाते हैं और जे करू शकतात म्हणजे आपण जे बनवतो किंवा जे करू शकतो ते याचाच एक भाग आहे. ट्रॅव्हल म्हणजे यात्रा म्हणजे आपला प्रवास. शेल्टर म्हणजे आश्रय किंवा आपलं जे घर वगैरे असतं किंवा घरटेक वगैरे याचा सर्व आपल्याला याच्यात भाग असतो. तर बघा, फॅमिली अँड फ्रेंड्स याच्यामध्ये सब थीम्स असतात. आपले जे विषय असतात त्याचं जे मुख्य विषयापासून अजून दुसरे विषय आपले आतील विषय असतात. त्याच्यामध्ये फॅमिली अँड फ्रेंड्समध्ये रिलेशन म्हणजे संबंध, आपले फॅमिलीमधले जे नातेसंबंध असतात त्याचा भाग याच्यात येतो. वर्क अँड प्ले म्हणजे त्याच्यामधले संबंध, त्यांचे खेळ व कार्य काय असतं ते सर्व याच्यात येतं. त्यासोबत ॲनिमल म्हणजे जानवर किंवा प्राणी याच्यात येत असतात. त्यासोबत प्लांट म्हणजे आपले जे जे पौधे असतात किंवा आपले जे वृक्ष असतात किंवा जे वेगवेगळे हे असतात प्लांट, त्याचं यांचा सर्व समावेश आपला फॅमिली अँड फ्रेंड या टॉपिकमध्ये होत असतो. दुसरी थीम असते ते फूड पाहिलं आहे आपण. फूडमध्ये काय असतं? टेस्टिंग म्हणजे त्याचा स्वाद कसा आहे याबद्दल तुम्हाला सांगितलं जातं. डायजेस्टिंग म्हणजे पाचन प्रक्रियेमध्ये काय फरक पडतो, कोणतं फूड कसं आहे, कोणत्या फूडचं पाचन प्रक्रिया कशी होते आणि किंवा मानवाचं शरीर कसं आहे, प्राण्यांचं शरीर काय पचवतं काय पचवत नाही किंवा झाडं काय पचवतात, हे सर्व याच्यात शिकवलं जात असतं. कुकिंग म्हणजे कसं बनवायचं, काय बनवायचं, कसं बनवायची प्रक्रिया काय असते हे याच्यात येत असतं. प्रिझर्विंग टेक्निक आणि फार्मर अँड हंगर म्हणजे फूडचं संरक्षण कसं करायचं, त्यांना संवर्धन कसं करायचं हे याच्यात शिकवलं जातं. त्यासोबत फार्मर अँड हंगर म्हणजे किसान और भूक म्हणजे आपले जे हे असतात शेतकरी वगैरे यांचं सर्वांचं जे डिटेल माहिती असते याच्यात दिलेली असते. आणि आपल्या भुकेविषयी म्हणजे जे भूकमरी असते याच्याविषयी आपल्याला माहिती या फूड या डिपार्टमेंट म्हणजे या विषयामध्ये किंवा थीममध्ये तुम्हाला सांगत असतं. कार्य काही प्रति सन्मान का भावना पैदा हो म्हणजे याच्यात असं असतं की आपलं जे अन्न वगैरे असतं किंवा जी फॅमिली वगैरे असते याच्याबद्दल तुम्हाला सन्मान किंवा लहान बालकांमध्ये सन्मान निर्माण हो, हे त्याचा मागचा उद्देश असतं किंवा त्यांच्याबद्दल माहिती जास्त यावी हे त्याचा मागचा उद्देश आपल्याला पाहण्यात भेटत असतं. तर बघा, पर्यावरणचे घटक किती असतात? पर्यावरणाचे 3 घटक असतात, बायोटिक आणि सोशल अँड कल्चर. तुम्ही म्हणणार आहे बायोटिक, हे बघा तुम्हाला अजैविक घटक, जैविक घटक, सामाजिक व सांस्कृतिक असे 3 प्रकारचे घटक तुम्हाला पाहण्यात भेटतात. तुम्ही म्हणणार हे काय आहे? एक थोडी किचकट वाटते. अबायोटिक म्हणजे अजैविक, बायोटिक, जैविक, सोशल कल्चरल हे काय आहे नेमकं? तर सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून देतो. ओके. अबायोटिक घेऊन घ्या. अजैविक घटक त्याला म्हणतात की आपल्याला मराठीमध्ये पण अजैविक म्हणतात आणि हिंदीमध्ये पण अजैविक घटक हाच म्हणत असतात. तर नॅचरल असतात पण नॉन लिव्हिंग असतात. काय आहे याचा अर्थ? नॅचरल असतात म्हणजे नैसर्गिक असतात ते, त्याच्यात काही मिलावट नसते, कोणी मॅनमेड नसतं किंवा कोणत्याही प्राणीने किंवा कशाने बनलेलं नसतं, ते नॅचरल पद्धतीने बनलेलं असतात. आणि ते नॉन लिव्हिंग असतात म्हणजे ते मृत असतात किंवा त्यांच्यात प्राण नसतो, जसे प्राणी वगैरे नसतात ते दगड वगैरे सारखे ते घटक असतात. जसे की पाणी, एअर, सॉईल, रॉक्स. समजलं कसं? पाणीमध्ये काही जीव आहे का? नाही, पण ते नॅचरल आहे ना. हवामध्ये जीव आहे का? नाही. ते एअर
म्हणजे जीवन असलेलं आहे पण प्राकृतिक आहे, त्याच्यामुळे ते अजैविक घटक म्हणतात. अजैविक घटक तुम्हाला सोपं करायचे, जे नॅचरल जे प्राकृतिक आहेत पण ज्यांच्यात प्राण नाही असे घटक म्हणजे अबायोटिक. आता बायोटिक घटक म्हणजे काय, जे नॅचरल पण आहेत आणि लिव्हिंग पण आहेत, म्हणजे जगता पण आहेत आणि नॅचरल पण आहेत, म्हणजे आपले असतात ना झाड वगैरे, किंवा आपले जे प्राणी आहेत म्हणजे आपण सुद्धा बायोटिक घटक आहेत, म्हणजे आपल्यामध्ये प्राण आहेत आणि आपण नेचरने बनवले, माणसाने बनवलं आहे का आपल्याला, नाही. नेचरने प्राणी पक्षी किंवा जे झाड झुडपं आहेत हे सर्वांना नेचरने बनवलं आहे आणि त्यांच्यामध्ये प्राणसुद्धा आहे, म्हणून ते बायोटिक घटक आपल्याला पाहण्यास भेटत असतात. आणि सोशल आणि कल्चरल म्हणजे काय, तर आपण ह्युमन किंवा जे माणसांनी बनवलेले लाईफस्टाईल आहे किंवा जे व्हॅल्यूज आहेत किंवा जे आपले जे गुण वगैरे असतात ना, हे सर्व जे असतं ते सामाजिक आणि सांस्कृतिकमध्ये येतात. जसं की मूल्य, आपले फॅमिली व्हॅल्यूज असतात, आपले मूल्य असतात, परंपरा असतात, आपल्या वेशभूषा असतात, खानपान, आपले जीवन वगैरे, हे सर्व सामाजिक आणि सांस्कृतिक या घटकांमध्ये येत असतं. ओके. आता EVSचे 4 मुख्य हे असतात ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे उद्देश असतात, ते आपण पाहणार आहोत. तर EVSचं पहिलं उद्देश काय आहे, एक जागरूक नागरिक बनाना, म्हणजे मुलं जे असतात ते आपले लहान मुलं आहेत, यांना एक जागरूक नागरिक बनवायचे, त्यांच्या आपल्या पर्यावरणाविषयी, आपल्या देशाविषयी, आपल्या जे प्राणी मात्र आहेत किंवा आपलं जे एन्व्हायरमेंट आहे, ऑल विषयी त्यांना जागरूक बनवण्याचं कार्य हे EVS करत असतं. समस्या का निदान और समस्या समाधान खोजना. याचा अर्थ काय, समस्या म्हणजे आपले जे प्रॉब्लेम्स असतात त्यांचं जे सोल्युशन आहे ते शोधण्यासाठी प्रवृत्त करत असते लहान बालकांच्या माइंडला किंवा त्यांच्या जे दैनंदिन विचार प्रक्रियेला. ओके. तर दुसरं त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय, लर्निंग मेथड. काय आहे, लर्निंग मेथड, करके शिकणं, म्हणजे लर्निंग बाय डुईंग. EVS काय कशाला मदत करतं, तर शिकण्यासाठी. बालकेंद्रित शिक्षा, जिससे अडोस पडोस की समज विकसित हो, म्हणजे अशी शिक्षा ज्याच्याने आजूबाजूचे जे वातावरण आहे किंवा जे आजूबाजूचा सभोवतालचा परिसर आहे याच्याबद्दल जी माहिती किंवा समज जी आहे ती विकसित कशावरने होते, EVSने होते. रिस्पेक्ट अँड व्हॅल्यूज, म्हणजे आपल्याला पहिलं तुम्ही सांगितलं ना, मूल्य वगैरे जे असतात ते EVSचं मुख्य उद्देश आहे की समाजचे जे आपले लहान बालक आहेत त्यांच्यामध्ये चांगले गुण यावेत, त्यांच्यामध्ये व्हॅल्यूज याव्यात, त्यांचे मूल्य वाढवावेत, म्हणजे जे आपलं समाज तो एकदम सुशिक्षित आणि दोषरहित व्हायला मदत करतं, हे त्याचा एक भाग असतो. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, एकता स्थापित करायची, म्हणजे आपल्या धर्मांमध्ये किंवा जातींमध्ये कोणताही प्रॉब्लेम नको यायला, सर्व एक आहे असं त्यांच्यामध्ये भावना तयार व्हायला, आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये माइंडमध्ये खरा विचार नको यावा, अशा प्रकारचे डायव्हर्सिटी किंवा विविधता याचा मुख्य उद्देश असतो. आता समजलं तुम्हाला. हे बघा, मी तुम्हाला उदाहरणं पण दिलेले आहेत तिथं. फसल के त्योहार में, पंजाब लोहडी किंवा केरळ ओणम याच्यामध्ये तुम्हाला सन्मान त्यांच्याबद्दल तुम्हाला शिकवला जात असतो EVS या विषयामध्ये, किंवा बालकांना शिकवला जात असतो. आता बघा, तुम्ही जरी आता पुढे भविष्यात आपण TET देणार, CTET देणार, त्यानंतर तुम्ही एक आदर्श टीचर बनण्यासाठी तुमचे गुण कोणते हवे आणि त्याच्यामध्ये पण स्पेशली EVS या विषयात तुम्हाला कोणते गुण हवे ज्याच्याने तुम्ही आदर्श शिक्षक तुम्ही EVS विषयाचे होऊ शकतात. तसं पहिले सब्जेक्ट अँड चाइल्ड, विषय वस्तू और बाल विज्ञान का गहरा ज्ञान. तुम्हाला नॉलेज तर पाहिजे असतं. आता विना तुम्हाला एखाद्या गोष्टीमधलं ज्ञानाविषयी म्हणजे ज्ञान नसताना तुम्ही एखाद्या गोष्टीत शिकवू शकतात का, नाही. जसे आता मी हे वाचलेलं आहे, जर मी वाचलं नसतं किंवा मी याचा अभ्यास केला नसता तर मी हे तुम्हाला शिकू शकलो असतो का, नाही शिकू शकलो असतो, कारण त्याच्याबद्दल मला ज्ञान नाही आहे. त्याच्याबद्दल काय संकल्पना काय, त्याचं मागचं उद्देश काय, त्याचं उपाय काय, त्याचं काम काय येणार आहे, हे सर्व तुम्हाला सांगू शकलो असतो का, नाही सांगू शकलो असतो. म्हणून सब्जेक्ट अँड चाइल्ड म्हणजे विषय आणि वस्तू आणि लहान बालकांचे जे मनोविज्ञान आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगण्यासाठी EVS हा विषयाचं EVS विषयात शिकवण्यात महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे लहान मुलांचं शिकवण्याची पद्धत कशी हवी हे तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही EVS विषय चांगल्या प्रकारे शिकू शकतात, आदर्श शिक्षक होऊ शकतात. कनेक्शन, प्रकृति के साथ संबंध बनाने की क्षमता. तुम्ही जर EVSचं आदर्श शिक्षक बनाल तर तुम्ही त्या मुलांना प्रकृतीच्या जवळ घेऊन जाणार, त्यांच्या साथ संबंध कसं असायला हवं हे तुम्हाला त्या मुलांना समजू शकणार, तेव्हा तुम्ही आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा गुण गणला जाईल. आणि ॲक्सेप्टन्स, बच्चों को अलग अलग दृष्टिकोन का स्वीकार करणं, म्हणजे
आता बघा, प्रत्येक मुलाचं दृष्टिकोन हा वेगळा असतो. ओके, एचा वेगळा आहे, बीचा वेगळा आहे, सीचा वेगळाच असेल. पण आता असं सांगू शकतात का तुम्ही एचा जो उद्देश आहे तोच बीचा पाहिजे, नाही असेल तर मग चालणार नाही, किंवा मग तुम्हाला त्याचा काही असेल नाही, असं नाही. प्रत्येक बालकाचा उद्देश किंवा त्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो आणि तुम्हाला ते स्वीकार करणं गरजेचं असतं. त्या स्वीकार करून तुम्हाला त्यांना ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते शिकवण्याचं गरजेचं असतं. तेव्हा तुम्ही चांगले शिक्षक EVS विषयातील बनवू शकता. त्यासोबत ऑब्झर्वेशन, तुम्हाला ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. आणि पेडागॉजी म्हणजे तुम्हाला जे आपले डिफरंट टीचिंग मेथड्स आहेत, कशाप्रकारे बालकांना हाताळणं, कशाप्रकारे त्यांना शिकवणं, हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही उत्तम असं EVS टीचर बनवू शकता. त्यासोबत टेक्स्टबुक को इफेक्टिव्हली प्रयोग करणं, म्हणजे तुम्हाला टेक्स्टबुकबद्दल म्हणजे ते टेक्स्टबुकचा योग्य वापर करण्याचे तुम्हाला समज असली तर तुम्ही योग्य टीचर बनवू शकतात. अशा प्रकारे तुमचा आपला हा टॉपिक झालेला आहे. त्याच्या पुढे आता EVS कक्षा का वातावरण. आता बघूया आपण EVS कक्षा म्हणजे आपले जे वर्ग आहे, वर्गखोली आहे, जेव्हा आपण शिकवतो तेव्हा त्याचं वातावरण कसं असायला हवं. सर्वात पहिले त्यांनी दिलं आहे अधिगरम का सन्मान, म्हणजे लर्नर म्हणजे जे आपले विद्यार्थी त्यांचा सन्मान करायचा. बालको के विचार का ध्यान से सुनना, म्हणजे मुलं काय सांगते त्याचं सकारात्मक पद्धतीने त्यांचं ऐकायचं, ते काय बोलतात ते समजून घ्यायचं. सकारात्मक व प्रेमपूर्ण संबंध म्हणजे त्यांना एकदम प्रेमाने त्यांना वागणूक द्यायची. आणि समूह कार्य म्हणजे सर्व जे बालक आहेत त्यांना मिळून काम करण्याची संधी द्यायची. ओके, अन्वेषण एक्सप्लेशन करणे की पूर्ण स्वतंत्रता, एक्सप्लोरेशन म्हणजे त्यांना एखाद्या गोष्टीचं काय आहे काय नाही ते सर्व डिटेलमध्ये त्यांना जे प्रॅक्टिकल आहे ते त्यांना शोध घेण्याची संधी द्यायला पाहिजे. आणि बच्चों को कमी एका पता लगाकर दूर करणं, म्हणजे मुलांची काय कमतरता आहे, एका एका मुलाची कमतरता बघून त्याच्यावरती तुम्ही काय उपाय शोधू शकता ते तुम्हाला शोधायचं असतं. अशा प्रकारचे तुम्ही या EVSचं म्हणजे EVS कक्षाचं तुमचं वातावरण असायला हवं. ओके, अशा प्रकारे हे लेक्चर झालं आहे आपलं. आता पुढे बघून घेऊया अध्यापन के संसाधन, म्हणजे आपले जे टीचिंग लर्निंग मटेरियल आहे, आपले कोणते संसाधन वापरायला पाहिजे ज्याच्याने आपलं विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकू शकतात. तर पहिले नेचर म्हणजे पेड़ पौधे और जानवर और नदी नाले पहाड, म्हणजे आपले जे झाडं वगैरे झुडपे वगैरे आहेत यांचा जो आपले संसाधन आहे ते यांचा वापर करून तुम्ही शिकवायला पाहिजे. टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे TV प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड, यूट्यूब किंवा जे वेगवेगळे साहित्य असतात त्याच्याद्वारे तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतात. मीडिया म्हणजे न्यूजपेपर, TV, ॲडव्हर्टाइजमेंट आणि हे सर्वाचा वापर करून तुम्ही त्यांना शिकू शकतात. यांच्यापासून तुम्ही ज्ञान घेऊ शकतात आणि मुलांना देऊ शकतात. कम्युनिटी म्हणजे डॉक्टर, फार्मर, ग्रँडपेरेंट्स यांच्यापासून तुम्ही ज्ञान घेऊ शकतात. आणि मॅनमेड म्हणजे मॅप, ग्लोब, चार्ट्स, फ्लॅश कार्ड आपले जे भौतिक असतात ज्याच्याने आपण आकृत्या वगैरे दाखवतो त्याच्याद्वारे तुम्ही त्यांना शिक्षण देऊ शकतात. पुढे बघून घ्या मॅप्स इन EVS. आता मॅपचा वापर काय असतो. फिजिकल मॅप भौतिक मानचित्र आपण बघू शकतो. जलवायू, मिट्टी म्हणजे आपले माती वगैरे असतात, वनक्षेत्र यांचं जे मॅपमध्ये आपण दर्शवत असतो काही काही प्रकारे. जसं आपल्याला माहिती आहे की वनक्षेत्राला आपण हिरवा कलरने आपण दर्शवत असतो. एखादं विशेष झाड असेल त्यांना तिथं संकल्पना देऊन बाजूला एक चित्र देऊन ते झाडं दर्शवत असतं किंवा फॉरेस्ट दर्शवत असतो. त्यासोबत रेनफॉल म्हणजे कुठे जास्त वर्षा होते कुठे कमी होते हे सर्व आपण फिजिकल मॅपमध्ये बघत असतो. त्यासोबत सोशल आणि सामाजिक मानचित्र म्हणजे जनसंख्या वगैरे, कोणत्या क्षेत्राची जनसंख्या किती आहे, कुठे जास्त आहे कुठे कमी, हे आपण मॅपमध्ये पाहत असतो. आपण नॉर्मली मॅपचं जेव्हा आपण ॲनालिसिस करतो तेव्हा आपण हे सर्व गोष्टी पाहत असतो. पॉलिटिकल मॅप म्हणजे कोणत्या राज्याची सीमा केवढी आहे, कोणत्या राज्यात कोणते प्रदेश समावेश आहेत, कोणत्या देशात कोणते प्रदेश आहेत, कोणते राज्य आहेत, कोणत्या देशात काय आहे काय नाही. जे पॉलिटिकल मॅप आहे म्हणजे राज्य वगैरेचे राजनीतिक जे असतात देशांचे किंवा राज्यांचे जे विभाजन केलेले असतात त्यांना पॉलिटिकल मॅप असे म्हणतात. हे मॅप्स इन EVSचं मानचित्र येतं. ओके, आणि हिस्ट्री मॅप म्हणजे आपले ऐतिहासिक आपले शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांचं राज्य केवढं होतं किंवा सम्राट अशोकचं राज्य केवढं होतं किंवा जे दुसरे राज्य आहेत त्यांचे म्हणजे राज्य आहेत रजवाडे आहेत त्यांचं राज्य केवढं होतं हे सर्व हिस्ट्री मॅपमध्ये आपल्याला पाहण्यास भेटत असतं. ओके, आता पुढे बघून घ्या CCA मूल्यांकन के तरीके म्हणजे इव्हॅल्युएशन प्रोसेस. आता तुम्ही कशा प्रकारे इव्हॅल्युएशन करू शकतात तर यामध्ये फक्त परीक्षा घेऊन गुण दिले जात नाहीत तर विद्यार्थ्यांचा शिकवण्याची संपूर्ण प्रवास पाहिला जात असतो. त्यासाठी 4 महत्त्वाच्या पायऱ्या असतात लक्षात ठेवायच्या तुम्हाला. त्या सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे ऑब्झर्व म्हणजे अवलोकन करणे. त्याचसोबत दुसरी पायरी असते ॲनालाइज करणे किंवा त्यानंतर डिस्कस करणे आणि ड्रॉ करणे. असे 4 पायऱ्या असतात.
त्यासोबत ऑब्झर्व पहिले काय, ऑब्झर्व म्हणजे काय, हे आपलं ऑब्झर्व आहे याचा अर्थ काय, तर सर्वात पहिले पायरी असते ही ऑब्झर्व. शिक्षक विद्यार्थ्यांना निरीक्षण करतो, म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थी वर्गात कसा सहभाग घेतोय, प्रश्न विचारतोय का, समूहात काम करतोय का, त्याचा आत्मविश्वास कसा आहे, यासाठी कोणतीही परीक्षा लागत नाही. फक्त विद्यार्थ्याचे वर्तन आणि शिकवण्याची प्रक्रिया पाहिली जाते. म्हणजे ऑब्झर्वेशन काय असतं, तर विद्यार्थ्याला समजून घेण्याची पहिली पायरी असते. दुसरं असतं ॲनालाइज. ॲनालाइज काय असतं, तर ॲनालाइज म्हणजे ऑब्झर्व केल्यानंतर शिक्षक माहितीचं विश्लेषण करतो. कोणता विद्यार्थी पटकन शिकतोय आणि कोणाला जास्त मदत लागते, त्यासोबत कोणत्या विद्यार्थ्याचं कोणत्या विषयात अडचण आहे, मग शिक्षक विद्यार्थ्याचं वर्गीकरण करतो आणि त्यासोबत ॲनालाइज करतो. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार मार्गदर्शन मिळत असते किंवा मार्गदर्शन देता येत असते आपल्याला. त्यासोबत पुढं असतं डिस्कस. डिस्कसचा अर्थ काय, तर तिसरी पायरी असते आपल्याला. इथं मी तुम्हाला हे दिलेलं हे एकमेकांवरती डिपेंडेंट असतात. तर तिसरी पायरी काय डिपेंड आपली डिस्कसची, यामध्ये एका विद्यार्थी एकमेकांशी चर्चा करतात, ग्रुप डिस्कशन करतात, आपले विचार मांडतात आणि इतरांचे विचार ऐकतात, शंका विचारतात किंवा मग त्यामुळे जे त्यांच्या मनात जे काही प्रश्न येत असतात ते त्यांना आपल्याला विचारत असतात. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हा वाढत असतो. याच्यामुळे डिस्कस ही पद्धत काम करत असते. ओके. आणि कम्युनिकेशन स्किल जे असतात आपल्या लहान बालकांचे ते वाढत असतात. म्हणून नवीन कल्पना त्यांना आपल्या दैनंदिन जीवनात मिळत असतात. आणि शेवटचे पायरी असते म्हणजे ड्रॉ. ड्रॉ काय आहे, तर विद्यार्थी ज्यांनी जे शिकलं त्याचं चित्र बनवतात किंवा चार्ट बनवतात, माइंड मॅपमध्ये बनवतात, फ्लो चार्ट बनवतात किंवा आकृतीद्वारे ते दाखवत असतात. आणि याच्यामुळे बघा, तुम्ही एखादं उदाहरण घेतलं पाण्याचं चक्र. आपलं पाणीचं चक्र तुम्हाला माहितीच आहे कसं येते, बाष्पीभवन होतं वगैरे, त्याच्यातनं परत पाणी येतं. मग त्या प्रकारे ते चित्र बनवत असतात. किंवा वनस्पतीचे भाग, फूड चेन तुम्हाला माहिती आहे की प्राणी कीटकला कोण खातं, साप खातो, सापला कीटकला बेडूक खातो, बेडूकला साप खातो, सापला दुसरं कोणीतरी खातं. असं प्रकारे जी फूड चेन असते ती कशी चालते त्याचं चित्र काढून देतात. आणि यामुळे विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी वाढत असते, कॉन्सेप्ट अधिक काळ लक्षात राहत असतो. ओके. आता ही संपूर्ण प्रक्रियेचा परिणाम पाहूया आपण. कोऑपरेटिव्ह लर्निंग म्हणजे विद्यार्थी एकत्र काम करायला शिकतात. ओके. कोऑपरेटिव्ह लर्निंग म्हणजे काय, विद्यार्थी एकत्र काम करायला शिकतात, एकमेकांना मदत करतात आणि ग्रुप टास्क पूर्ण करतात. यामुळे टीमवर्क हे वाढत असते. त्यानंतर असतं ॲक्सेप्टन्स. याचा अर्थ काय, विद्यार्थी समजून घेतो की माझ्यापेक्षा वेगळे विचारही योग्य असू शकतात आणि म्हणून स्वीकारण्याची त्यांची भावना ही मनात येत असते. म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्याविषयी त्यांच्याबद्दल चांगली भावना येत असते. त्यानंतर असतं रिस्पेक्टिंग अदर्स. म्हणजे विद्यार्थी इतरांच्या मतांचा आदर करायला शिकतो. चर्चा करताना प्रत्येकाचं मत महत्त्वाचे आहे हे समजते. ही लोकशाही मूल्यांची तुम्हाला आपल्याला मूल्यांची सुरुवात करता येते. ओके. तार्किक सोच म्हणजे लॉजिकल थिंकिंग. याचा अर्थ काय, ऑब्झर्व, ॲनालाइज आणि डिस्कस आणि ड्रॉ हे चारही टप्प्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारशक्ती ही विकसित होत असते. विद्यार्थी फक्त पाठांतर करत असतो का, नाही, तर कारण शोधतो, त्याचा विचार करतो, त्याचा योग्य निष्कर्ष काढतो आणि त्यानंतर ते लॉजिकल थिंकिंग हे तयार होत असते विद्यार्थ्यांमध्ये. त्यानंतर फीडबॅक आपल्याला असतं. त्याच्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना फीडबॅक देतो. जसं की विद्यार्थ्याने काय चांगले केले, कोणत्या गोष्टी सुधारायची गरज आहे किंवा पुढे कसे शिकायचे हे सकारात्मक पद्धतीने सांगणे हे शिक्षकाचं काम असतं. टीचर हे फीडबॅक देत असतो. अशा प्रकारे तुम्ही हे महत्त्वाचे पॉईंट आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत आणि हे एक्झाम पॉईंटला महत्त्वाचं असतं. ओके. आता पुढे जाऊया आपण. ते आहे EVS शिक्षण में समस्या आहे, प्रॉब्लेम इन टीचिंग. म्हणजे आता तुम्हाला शिकवताना कोणते प्रॉब्लेम येतील, EVS विषय शिकवताना कोणते प्रॉब्लेम येतील, छात्राचे संबंधित कोणते प्रॉब्लेम असतील ते आपण पहिले बघून घेऊया. तर सर्वात पहिले प्रॉब्लेम असतो ध्यान काभाव. म्हणजे मुलांचं लक्ष लहान वयात कमी असतं, ते खेळण्याकडे किंवा दुसऱ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष हे आकर्षित होत असतं, म्हणून त्यांचा ध्यानचा अभाव हा एक प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासोबत पारिवारिक माहोल म्हणजे त्यांचं घराचं वातावरण कसं असेल, त्यांचं भांडण असतील किंवा त्यांचं वातावरणामुळे त्यांचा प्रभाव पडत असतो छात्राला, जे आपले विद्यार्थी असतात त्यांच्यावरती. रुची नावाना म्हणजे रुची एखाद्या विषयात एखाद्या विद्यार्थ्याची रुची नसणे किंवा त्यांचं मन नाही लागत एखाद्या विषयामध्ये. आपलं पण मन लागायचं नाही, आपण जेव्हा लावून होतो तेव्हा आपलं विज्ञान विषयात किंवा दुसऱ्या विषयात, गणित विषयात आपलं मन लागायचं नाही. तशा प्रकारे त्यांचं लॅक ऑफ इंटरेस्ट किंवा रुचिका न होणं हे होत असतं. आणि अधिगम क्षमता म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी. एखाद्या जो विद्यार्थी त्याचं कॅपेबल नसेल तो शिकण्यात, अशा प्रकारचे हे प्रॉब्लेम येत असतात. आता अध्यापक संबंधित कोणते प्रॉब्लेम असतात, गलत शिक्षण विधी हो का प्रयोग.
म्हणजे तुम्हाला शिकवता येत नाही, म्हणजे शिकवण्याचं चुकीच्या पद्धती तुम्ही वापरत असाल, किंवा विषय वस्तू बालविज्ञान का ज्ञान न होणार, म्हणजे जो विषय आपण शिकवतो त्याबद्दल तुम्हाला ज्ञान नसणे. आता बघा, मला या गोष्टीचं ज्ञान नसेल तर मला शिकवता येईल का? ते जर शिकवलं पण तरी विद्यार्थ्यांना कळेल का? नसतं. तशा प्रकारे विषय वस्तू बालविज्ञान, मनोविज्ञान आणि यांचं ज्ञान नसणे हेही अध्यापकशी संबंधित हे प्रॉब्लेम असू शकतात. क्रिएटिव्हिटीचा अभाव, म्हणजे शिक्षकांना क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही शिकवायला हवं. जर क्रिएटिव्हिटी नसेल तर ते मुलांना समजत नाही किंवा त्यांचं मन आकर्षक होत नाही. आता कक्षाशी संबंधित, म्हणजे तुमचं कक्षाशी संबंधित सोपं काय आहे? तुमच्या बैठक व्यवस्था किंवा काही जे सामान आहे किंवा शाळा आहे त्याच्यामध्ये ते साहित्य पुरेसं नसणे किंवा चांगल्या क्वालिटीचे नसणे किंवा नसणेच, अशा प्रकारचे जे असतात ते कक्षाशी संबंधित प्रॉब्लेम असतात. अशा प्रकारे आपले EVS शिक्षण की समस्या हे भाग झालेला आहे. त्यानंतर आपण पुढच्या भागमध्ये आता शिकणार आहोत ते म्हणजे, तर आता आपण शिकणार आहोत ते म्हणजे TLM. TLMचा अर्थ काय असतो? टीचिंग लर्निंग मटेरियल. TLM म्हणजे टीचिंग लर्निंग मटेरियल. याच्यात काय असतं? मराठीत याला अध्ययन अध्यापन साहित्य असं आपण म्हणू शकतो. ओके, TLMला मराठीत काय म्हणतात? अध्ययन अध्यापन साहित्य. याचा शिक्षक विद्यार्थ्यांना एखादी संकल्पना अधिक स्पष्ट आणि सोपी आणि प्रभावीपणे समजण्यासाठी ज्या साधनाचा उपयोग होतो त्याला आपण TLM म्हणतात. समजलं? काय आहे? शिक्षक विद्यार्थ्यांना जे आपण एखादी संकल्पना किंवा जास्त चांगल्या प्रकारे स्पष्ट किंवा सोपी आणि प्रभावीपणे समजवण्याचे असेल तर त्याला आपण TLMद्वारे आपण समजवू शकतो. ते उदाहरणार्थ हे बघा, चित्र, नकाशे, मॉडेल किंवा चार्ट, फ्लॅश कार्ड, व्हिडिओ, मोबाईल, संगणक याद्वारे आपण चांगल्या पद्धतीने मुलांना चांगलं शिकवू शकतो. हे TLMचे सर्व प्रकार आपल्याला पाहण्यास भेटतात. तर TLM निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? पहिला मुद्दा म्हणजे सहज उपलब्ध असावे. पहिले काय आहे? सहज उपलब्ध असावे. दुसरा म्हणजे कमी खर्च असावे, खर्च कमी लागायला हवा. तिसरा म्हणजे विषय व वयोगटानुसार योग्य असावे, म्हणजे विषय आणि वयोगटानुसार योग्य असावे. आणि त्यासोबत आकर्षक असावे, अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक असावे. त्यासोबत मानसिक विकासाच्या मदत करणारे असावे. मानसिक विकासात ते मुलांच्या मानसिक विकासात मदत करणारे ते असले पाहिजे. आणि परिसरातील गोष्टींशी संबंधित ते असायला हवे. आणि आता आपण TLMचे फायदे किंवा बेनिफिट्स पाहून घेऊ. तर सर्वात पहिले म्हणजे आकलन पूर्णपणे विकसित होते. याच्यामुळे शिकणे मनोरंजक आणि सक्रिय होते आणि ज्ञान कायमस्वरूपी राहते. वेळेची बचत होत असते आणि अशा प्रकारे लक्षात ठेवण्यासाठी हे सोपे असते, म्हणून मिनिंगफुल लर्निंग होत असते. आणि प्रकार कोणते? दृकश्राव्य प्रकार. याच्यामध्ये बघा, TV एक दृकश्राव्य, YouTube आहे, कॉम्प्युटर आहे, मोबाईल आहे. अशा प्रकारे हे अध्यापन पद्धतीचे प्रकार आपल्याला पाहण्यास भेटतात. कोणते? दृकश्राव्यवाले प्रकार आपल्याला पाहण्यास भेटतात. आता पुढं बघून घेऊ आपण ते म्हणजे EVS पाठ्यपुस्तक कसे असावे. तर पहिले भाषा सोपी असावी. त्याच्यात लहान मुलांना म्हणजे सहज समजेल अशी भाषा पाहिजे. वयोगटानुसार असावे, लहान मुलांच्या वयानुसार पाहिजे ते. आवड व कुतूहल, कथा, कविता किंवा कोडी यांचा त्यांच्यात समावेश असावे. कृती आधारित असावे, म्हणजे फक्त वाचण्याचे पुस्तक नसावे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती करावी असेल, म्हणजे करायला देण्यासारखी ते कृती आधारित सिलेबस हा असावा. पूर्वग्रह नसावा, म्हणजे जात, धर्म, लिंग, गरीब, श्रीमंत कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्याच्यात आपल्याला आढळू नये किंवा त्याच्यात असायला नको. आणि वास्तविक जीवनाशी जोडलेला असावे, म्हणजे विद्यार्थी म्हणायला पाहिजे हे तर मग आपल्याच जीवनात घडते किंवा आपल्या जीवनात हे असं झालेलं आहे, अशा प्रकारे ते वास्तविक जीवनाशी जोडलेलं असावं. आणि पुढे असतं संधी, म्हणजे मुलांना शोधण्याची आणि व्यक्त होण्याची संधी मिळायला हवी. जसे उत्तर लिहिणे, निरीक्षण करणे, चित्र काढणे किंवा यासारख्या अनेक संधी याच्यात मिळायला हव्यात. अशा प्रकारचं ते पाठ्यपुस्तक असावे. आणि एकात्मिक स्वरूपाचे असावे. एकात्मिक म्हणजे EVS म्हणजे कसं? फक्त सायन्स नाही, सायन्स, सोशल सायन्स, एन्व्हायरमेंट या सर्वांचा समावेश त्याच्यात असायला हवा. आपण ते मागेच पाहिलेलं आहे. EVS म्हणजे एन्व्हायरमेंट, सोशल सायन्स आणि सायन्स यांचा समावेश असतो. आता आपण त्याच्यानंतर जी आपली नवीन EVS आहे, म्हणजे 2005ची जी NCF आहे, त्याच्यात याला एकात्मिक याला जास्त भर दिलेला आपल्याला पाहण्यास भेटतो. आता पुढे बघून घेऊया ते म्हणजे NCF अभ्यासक्रम आराखडा प्रवास. याचा कसा प्रवास झाला? तर सर्वात पहिले 1975ला EVSला सायन्स प्लस सोशल सायन्स एकत्र जोडण्याचा विचार सुरू झाला. केव्हा? 1975ला. ओके, 1975ला सायन्स आणि EVSला 1975ला EVSला आणि सायन्सला, म्हणजे EVSमध्ये सायन्स आणि सोशल सायन्सला
इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यानंतर 1988ला नॅशनल पॉलिसी ऑफ ऑन एज्युकेशननुसार EVSला अधिक महत्त्व मिळाले. त्याचसोबत 2000ला सर्वात मोठा बदल झाला, तो म्हणजे इयत्ता 3री ते 5वीसाठी स्वतंत्र EVSचं पुस्तक आले. ओके. आणि 2005 NCFचे जो कायदा आहे त्याच्यानुसार मोठे बदल झाले. एकात्मिक शिक्षण झालं, कृती आधारित शिक्षण झालं, सतत मूल्यमापन झालं, बालकेंद्रित शिक्षण झालं. यावर भर दिल्यात याला केव्हा 2005च्या ते NCF कायद्यानुसार. आणि 2023 जो NCF फाउंडेशन स्टेज आले. आता याच्यामधून काय आहे, खेळातून शिक्षण द्यावे आणि अनुभवातून शिक्षण द्यावे, त्यासोबत स्थानिक वातावरणातून शिक्षण यावर विशेष भर दिला जात असतो. केव्हा 2023च्या NCF म्हणजे फाउंडेशनल स्टेज याच्यासाठी. आता बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन कसं आहे, 1988 ते 2000 पॉलिसी जे आहेत त्याच्यात बदल झाले ते हा प्रश्न परीक्षेत अनेकदा विचारला जातो. म्हणजे 1988 आणि 2000 मध्ये काय बदल झाले याच्यावरती क्वेश्चन विचारला जात असतो आपल्याला, ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके. हे बघा तुम्हाला ते सांगितलं तर. ओके. आता बघा NCF 2005 नुसार EVSमध्ये 3 नियम ॲड केलेले आहेत. ते नियम कोणते, हा टॉपिक सर्वात महत्त्वाचा आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बरं. याच्यावरती क्वेश्चन येत असतात. तर सर्वात पहिला, मुलांच्या परिसराला त्यांच्या शिकण्याच्या प्रयोगशाळा बनवावी. शिकणे वास्तविक जीवनावर आधारित असावे आणि शोध ज्ञात कडून अज्ञातकडे किंवा प्रत्यक्षकडून अमूर्ताकडे असा असावा. तुम्ही आता पहिला नियम मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून देतो. ओके. पहिला नियम म्हणजे मुलांच्या परिसरालाच म्हणजे शिक्षण प्रयोगशाळा बनवावा. विद्यार्थी पुस्तकातून कमी आणि प्रत्यक्ष अनुभवातून जास्त शिकतो, याच्यामुळे याला हा नियम बनवला आहे. आणि दुसरा नियम काय, शिक्षण वास्तविक जीवनाशी जोडलेला असावे. आणि तिसरा नियम म्हणजे जे माहिती आहे त्यापासून अज्ञाताकडे आणि मूर्त गोष्टींकडे अमूर्त संकल्पनेकडून जावे. हे बघा, जे आपल्या मुलांना माहिती त्याचा दाखला देऊन आपण अज्ञात जे मुलांना माहीत नाही त्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करावा. आणि जे प्रत्यक्ष असतं आपल्या समोर असतं त्याच्याकडून जे अमूर्त म्हणजे जे दिसत नाही त्याचा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करावे लागतील. आता NCF 2023मध्ये कशाला भर दिला आहे, पर्यावरणाविषयी भर दिलेला आहे. त्याच्यात झाडे, प्राणी, पक्षी या निसर्ग यांच्याविषयी संवेदनशीलता निर्माण करणे हीच खरी EVSची उद्दिष्ट आपल्याला पाहण्यास भेटतात. त्यासोबत निसर्गाशी जोडले जाणे आणि वेळ घालवणे, निसर्गातील वस्तूंची काळजी घेणे, झाडे, प्राणी, कीटक, पक्षी यांच्याशी संवेदनशील वर्तन करणे हा EVSचा मुख्य विषय आपल्याला पाहण्यास भेटतो. आता तुम्हाला बघा मी शॉर्टमध्ये सांगतो जे आपण आतापर्यंत शिकलो. TLM म्हणजे काय, TLM निवडण्याचे निकष काय, आणि हे सर्व तुम्हाला शिकवलेलं आहे मी. आता पुढे बघा, मुलांचे शिक्षण व कौशल्य विकास, लर्निंग अँड स्किल डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड्स. आता बघा मुले कशी शिकतात, प्रौढांपेक्षा वेगळ्या पद्धतीने शिकतात. येतं आपल्याला माहिती, प्रौढ वेगळ्या पद्धतीने शिकतात आणि मुलं वेगळ्या पद्धतीने. ते स्वतः कृती करून शिकतात. म्हणजे तुम्ही एखादा बालक पाहिला असेल, तो काहीतरी बनवायचं असेल त्याला, तो स्वतः कृती करतो, त्यानंतर त्याला शिकतो. आज तुम्ही थिअरी सांगणार त्याला, ते शिकेल का, नाही शिकणार. तसंच वास्तविक जीवनाशी संदर्भातून तो शिकत असतो. म्हणजे रिअल लाईफ कॉन्टेक्स्ट, आजूबाजूच्या वातावरणापासून तो शिकत असतो आणि अनुभवांची पुनर्बांधणी तो करत असतो. म्हणजे त्याला पहिले आलेला अनुभव याच्याद्वारे तो शिकत असतो. अशा प्रकारे शिकण्याची पद्धत असते. आता बघा NEP 2020 नुसार EVS शिक्षणशास्त्र प्रोसेस कशी असायला हवी, मुलांचा विचार विकास, आवड आणि कुतूहल, चर्चा, वादविवाद, सहयोगात्मक शिक्षण, शोध पद्धती आणि क्षेत्रभेट यावर आधारित ही शिक्षण पद्धती असायला हवी. कोणती, EVSची. आता विकसित होणारे स्किल कोणते, म्हणजे मुलांमध्ये कोणते स्किल विकसित होतात याच्यामुळे, तर पुढाकार घेणे, रचनात्मक, शिस्त, चित्तशील आणि विश्लेषण, तार्किक विचार हे प्रकारचे स्किल त्यांच्यामध्ये आपलं येत असतात. तुम्हाला हे सर्व नोट करून चालायचे बरं. हे सर्व मी जे सांगतोय सर्व नोट करायचे आणि ते आठवण ठेवायचे. EVS पाठ्यक्रमाचे मुख्य उपक्रम कोणते आहेत, सर्पिलाकार उपक्रम म्हणजे स्पायरल अप्रोच, याला स्पायरल अप्रोच इंग्लिशमध्ये म्हणतात, त्याला मराठीमध्ये सर्पिलाकार उपक्रम म्हणतात. जुन्या ज्ञानाला नव्या ज्ञानाशी जोडत पुढे जाणे. एकात्मिक पद्धत म्हणजे काय, विविध विषयांना एकत्र करणे, म्हणजे सायन्स, लगेच पर्यावरण या सर्व विषयांना एकत्र करून एक विषय निर्माण करणे. सामाजिक रचनावादी म्हणजे काय, शालेय ज्ञान बाहेरील जीवनाशी जोडणे. आपल्या शाळेचं ज्ञान आणि आपल्या बाहेरचं जे वैयक्तिक ज्ञान आहे त्यालाही एकत्र जोडणे म्हणजे सामाजिक रचनावाद असं म्हणणं. एकात्मिक पद्धत म्हणजे काय, विविध विषयांना एकत्र जोडणे आणि केवळ थॉट प्रोवोकिंग म्हणजे केवळ सूचना देण्यापेक्षा विचार करायला भाग पाडणे. ओके.
शिक्षणाचे 3 पैलू आपल्याला पाहायला भेटतात. ते म्हणजे बदल शिकवणे, नॉलेज ॲस्पेक्ट, स्मरण आणि ओळख. माध्यमातून शिकणे म्हणजे रिलेटिव्ह ॲस्पेक्ट, याला एका विषयाला दुसऱ्याशी जोडणे. आणि साठी शिकणे म्हणजे प्रत्यक्ष प्रयोग, म्हणजे कोणासाठी, कसं पाणी वाचवा, कशासाठी शिकायचे ते. हे शिक्षणाचे 3 प्रमुख पैलू आपल्याला पाहण्यात भेटतात.